नमस्कार, राम राम मंडळी. तर आज आपण ही भरली शिमला मिरची बघणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने. इथे मी शेंगदाणे घेतले तर 1 वाटी, त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या दोन्ही एकत्र बारीक केले. याच्यामध्ये नंतर कांदा लसूण पावडर 1 चम्मच, धने पावडर 1 चम्मच, नंतर थोडीशी हळद, मॅगी मसाला टाकायचा आहे. मॅगी मसालाने खूप छान चव येते. त्याच्यानंतर लाल मिरचीची 1 चम्मच टाकला आहे. घरीच बनवलेली आहे त्याच्यामुळे थोडी कमी टाकते आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकायची आहे वरतून. आणि हे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हे एकदा मिक्स करून घ्यायचं. आपली शिमला मिरची छान धुवून घ्यायची, कापण्याच्या अगोदरच धुवायची आहे. नंतर आपण जसे 4 भाग करतो तर वांग्याची फोड करतो तसे 4 भाग करून घ्यायचे, असे मी दाखवते तसे. चवदार बनते, एकदा नक्की प्रयत्न करून बघा. आणि नंतर हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये भरायचं आहे. नंतर मी एक चम्मचला थोडंसं वरती असं तेल तापत ठेवलं आहे कढईमध्ये. नंतर हे भरलेले मिश्रण भरलेले शिमला मिरची आहे ना, ती आपल्याला थोडीशी अगोदर आहे ना भाजून घ्यायची आहे. थोडासा रंग बदलेपर्यंत तिला आहे ना फ्राय करून घ्यायचं आहे. असा थोडासा रंग बदलायला लागला ना, तर त्याच्यामध्ये उरलेलं जे मिश्रण आहे ना ते सुद्धा त्याच्यात टाकून द्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं. हे थोडंसं कमी गॅस करून भाजू शकता, जळणार नाही. हे छान भाजून घेतलं ना, एक ग्लासच्या वर थोडंसं, म्हणजे तुमचा ग्लास किती आहे त्या मानाने. फक्त कसं पाहिजे की जास्त आपल्याला थोडीशी घट्टसर ग्रेव्ही बनवायची, पातळ नाही बनवायचं. अंदाजाने तुम्ही थोडं पाणी टाका आणि झाकण लावून याला शिजवून द्या थोडा वेळ. 8-9 मिनटं शिजवून द्या. हे छान शिजलं ना तर बघा, हे थोडी ग्रेव्ही ना घट्ट झाली आहे.